नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील पावसासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपण या चॅनलवर सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातमी देत असतो. खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण भागामध्ये ठाणे, पालघर, मुंबई शहर व उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अहमदनगर, कोल्हापूर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर खानदेश भाग, कोकण आणि विदर्भ या जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.